to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? कालच मला व्हिडिओला कमेंट आली होती की पियाची स्कूल जी आहे ती कधीपासून स्टार्ट होणार आहे. तर तिची म्हणजे आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय ना, तर ह्याच वीकच्या मंडेपासून जे आहे तिची स्कूल जी आहे ती स्टार्ट झालेली आहे. आणि आजचा तिचा जो आहे ना पहिला दिवस आहे स्कूलचा. सो मला पण इतक्या दिवसानंतर मस्त आरामात जे होतं ना, म्हणजे माझं उठणं चाललं होतं, 8 वाजता उठा, 7:45 वाजता उठा, आणि आता जे आहे ना आज 6:30 वाजता इतकं नाकी 9 येत होतं उठायला. असं वाटत होतं की थांब अजून 5 मिनटं जरा झोपून घेते. आणि लकीली आज तिचं असं होतं की पहिला दिवस आहे स्कूलचा, म्हणून ना जास्त मला तामझाम करायचा नाही आहे म्हणजे टिफिनमध्ये. कारण जे आहे ना 12-12:30 वाजेपर्यंत तिची स्कूल जी आहे ती सुट्टी होणार आहे. सो 2 टिफिनची गरज नाही आहे, एकच टिफिन बनवायचा आहे. म्हणून म्हटलं ते 5-5 मिनटं करत करत जे आहे ना थोडं उशिराच उठली होती मी. कारण फक्त ब्रेकफास्ट जो आहे तो बनवायचा आहे मला, आणि जे ब्रेकफास्टमध्ये बनवायचं आहे तेच तिच्या शॉर्ट ब्रेकच्या टिफिनसाठी द्यायचं होतं. सो कालच ब्रेड वगैरे आणलेले होते आणि तिच्यासाठी अगदी नॉर्मल असं ना ब्रेडचं सँडविच वगैरे जे आहे ते बनवून देईल मी. रेसिपी करते थोड्या वेळाने तुमच्यासोबत शेअर. पण आता दूध वगैरे तापवायला ठेवलेलं होतं. आणि जी आपली नेहमीची रुटीन असते ना, सकाळी लवकर उठा, टिफिन बनवा, ते सर्व आता मला असं वाटतंय बऱ्यापैकी सगळ्याच मम्मी लोकांचं जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. कारण वॅकेशन नंतर पुन्हा स्कूल ओपन झालेली आहे आणि जवळजवळ एवढा पूर्ण महिना तरी स्कूल राहीलच, जर जास्त गरमी वगैरे पडली नाही तर. बऱ्याच वेळा बरेच स्कूल जे असतात ते सुट्टी देऊन देतात की खूप जास्त गरम जर व्हायला लागलं तर. तसं तर म्हणजे आता हळूहळू थोडं गरम जे आहे ते स्टार्ट व्हायला लागलं आहे. कारण जिथे कुठे पाऊस पडायचा होता तो पडून गेला आहे आणि आता प्रॉपर असं वाटते प्रॉपर उन्हाळा जो आहे तो आतापासून स्टार्ट होणार आहे. तर पियाला आता इथे मस्त तिचं दूध दिलेलं आहे मी, आणि जे आहे मी आता तिच्या टिफिनची तयारी करून घेते. खूप असं डिटेलमध्ये मी तिला ब्रेड सँडविच बनवत नाही आहे. याला तुम्ही ब्रेड पिझ्झा पण बनवून घेऊ शकतात. फक्त जे आहे ना इथे मी ब्रेड जे आहे ते घेतलेले आहेत. आणि मी ट्राय करते नेहमी की होल व्हीट ब्रेडच मी आमच्या घरी आणतो आम्ही, म्हणजे मैदावाला आणतच नाही. तसं याच्यामध्ये किती म्हणजे पर्सेंटने ते मैदा वगैरे टाकतात आय डोंट नो, पण मी ट्राय करते की 100% होल व्हीट जो आहे म्हणजे गव्हाचा याच्यापासून बनलेला जो आहे तोच ब्रेड घ्यावा असं. सो ब्रेड घेतलेला आहे आणि थोडं दोघी साईडून जे आहे ती तूप लावून त्याला फक्त शेकून घेते. आणि त्याच्यामध्ये फक्त चीज असतं ना, चीजचं स्लाइस घ्यायचं. म्हणजे आता मी पहिले तूप लावून शेकून घेते त्यांना दोघी साईडून, म्हणजे थोडा क्रंचीनेस जो असतो तो ॲड होऊन जातो दोघी साईडून जर शेकून घेतलं तर. आणि हे जे सँडविच मेकर आहे हे तर मी आता तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की मीशोवरून मागवलं होतं आणि खूपच छान आहे म्हणून. तर त्याला जे म्हणजे ग्रिलचं जे शेप येतो ना वर, तो पण खूप छान येतो. तर बघा मी फक्त जे आहे ते तूप लावून शेकलं, त्यावर एक ब्रेडची आपलं चीजची जी स्लाइस होती ना ती ठेवली, आणि जे आपलं शेजवान चटणी असते ना ती थोडी स्प्रेड करून घेतली. ऑरेगॅनो असतं माझ्याकडे तर ते थोडं त्याच्यावर टाकून घेतलं आणि दोघी साईडून मस्त परत तूप लावून जे आहे ते इथे शेकून घेते. आणि अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनलेलं जे ब्रेडचे सँडविच असतं, आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण याला ब्रेड पिझ्झा पण म्हणू शकतो, असं बनवून तिला हे पण खूप जास्त आवडतं. आणि शॉर्ट ब्रेकसाठी बरं असतं हे की 1-2 असे छान तुकडे दिलेत की तिचं पोट पण भरून जातं आणि आपलंही काम लवकर जे असतं ते होऊन जातं. सो अशा पद्धतीने टिफिन तयार झालेला आहे. बऱ्याच वेळा वाटतं मला की त्या म्हणजे 2 टिफिनच्या ऐवजी मी 3 टिफिन पण बनवायला तयार आहे, पण ही पोनी घालण्याचं काम मला सांगू नका. तो मधला भांग काही व्यवस्थित जमतच नाही. आणि पियाला इतक्या वेळा सांगून झालं माझं, खूपच वेळा मी विषय काढते तिच्याकडे की पिया थोडे केस आपण कट करून घ्यायचे का, पण ती मला ट्रिमसुद्धा करू देत नाही. म्हणजे तिला विश्वास उरला नाही आता माझ्यावर. तिला असं वाटतंय की मम्मा आपल्याला थोडं ट्रिम करायला सांगते आणि बरेचसे केस कट करून टाकते, म्हणून ती मला कटच करू देत नाही आहे. सो पोनी घालण्याशिवाय तर माझ्याकडे पर्यायच नाही आहे. पण ती आता एक असंच एक गाणं म्हणते ट्रेंडिंगमध्ये असणारं, ऐका तुम्ही. कूद 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 कूद.
जे काही ट्रेंडिंगला चाललेलं असतं, तुम्ही अगदी 5 मिनटं पण मोबाईल पकडला ना की तुम्हाला जे काही ट्रेंडमध्ये चाललं आहे, जसे ते मागे एक इफेक्ट होता फोटोला जे आहे थोडं कार्टूनसारखं लुक वगैरे द्यायचं, ते चाललं होतं. आणि आता हे काहीतरी चायनाचं आहे की कुठलं आहे, कोरियन आहे, आय डोंट नो. तर त्यांचं जे आहे हे सॉन्ग जे पिया म्हणजे तिने 1-2च वेळा ऐकलेलं असेल, कधीतरी मी स्क्रोल करताना तिने ते ऐकलेलं असेल. आणि आता जे आहे तिचं तेच म्हणणं जे असतं ते चालू असतं दिवसभर. लहान मुलं कुठलंही असं म्युझिक ऐकून जेव्हा ते सॉन्ग जेव्हा ते गुणगुणतात ना, म्हणजे त्यांच्यामध्ये ना त्यांचं स्वतःचं एक व्हर्जन असतं ना, ते ॲड झालेलं असतं. बरेचसे असे वर्ड्स असतात ना, आपल्याला असं वाटतं की हे काय म्हणते, म्हणजे ओरिजिनल गाण्याचे जे वर्ड्स असतात ना ते सुद्धा आपण विसरून जातो. एवढे त्यांचे बोलण्याचं जी पद्धत असते ना, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की जे सॉन्ग आपल्याला माहीत पण असतात, छान मस्त हिंदी मराठी गाणे असतात, माहीत असतात आपल्याला, पण त्यांनी ते म्हणायला सुरुवात केली त्यांच्या पद्धतीने 1-2 वर्ड्स त्यामध्ये ॲड केले ना की आपण ओरिजिनलसुद्धा ते वर्ड जे असतात ते विसरून जातो. आणि पियाने सकाळी जे सॉन्ग ती असं थोडंसं म्हणत असली ना की मी तर दिवसभर मग तेच म्हणत असते. असं तुमच्यासोबत पण होतं का सांगा मला. चला, ती आता स्कूलला जी आहे ती निघालेली आहे. आणि तसं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं असेल, बुक्स वगैरे आणलेल्या होत्या, खूप एक्सायटेड होती ती, म्हणून आज जास्त काही तिने त्रास दिला नाही, लगेच उठली ती. इतक्या दिवसाची तिला सवय होती उशिरा उठायची, पण तरी सकाळी एका आवाजाने लगेच उठली ती. एक्सायटेड असलं मनुष्य की मग सगळ्या आनंदाने आपण कुठल्याही गोष्टी कितीही त्रासदायक असो आपण त्या करत असतो. आणि तिला जायची एक्साइटमेंट होती स्कूलला. तर चला, ती गेलेली आहे, बाल्कनीत आली होती. म्हटलं चला पटापट जे आहे एक फेरफटका जो आहे माझ्या बाल्कनीमध्ये झाला पाहिजे. कालच्या दिवशीच मी तुम्हाला तसं दाखवलं की 2-4 झाडं जे आहेत ती कोमेजलेली आहे. त्यांचा कधी नंबर लागतोय उचलायचा मला माहीत नाही. जसं जसं सवड होईल आणि जशी जशी इच्छा होईल तशा तशा गोष्टी पुढे होत जातील. आणि जेव्हापासून ही ग्रीन नेट लावली ना, मी एक गोष्ट नोटीस केली आहे, म्हणजे मला तर बरं नव्हतं आता काही दिवसापासून, पण आता 2 दिवसापासून बघते ना, तर मला असं वाटतंय की हे जे टँगल हार्ट आहे ना, तर ह्या ग्रीन नेटमुळे बघा खूपच नवीन ब्रांचेस जे आहेत ना त्याला तिथून यायला लागलेले आहेत. कारण आता कडक ऊन पडतंय आजूबाजूला असतं आणि त्याला छान थंड हवा मिळते ना, किंवा मग ग्रोविंग पिरियड पण त्यांचा चाललेला आहे त्यामुळे पण, कारण इकडच्या कुंडीत पण छान ग्रो होतंय. मी 3 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ ना कसा बसा शूट केला, म्हणजे माझ्याने एवढं जास्त बसलं पण जात नव्हतं, तरी पण मी जे आहे व्यवस्थित 15 मिनिटाचा व्हिडिओ जो होता तो शूट केलेला होता. हे कपडे जे तुम्हाला दाखवते ना मी, असं कुर्तीचं पूर्ण सेट जो आहे ना, असे अजून 2-4 होते, रिटर्न गेलेत ते. सो मी छान व्हिडिओ वगैरे पूर्ण शूट केला, एक्सप्लेन वगैरे छान केलं सगळं. तुम्हाला ट्राय ऑन पण म्हणजे त्या व्हिडिओसाठी मी घालून वगैरे पण सगळं दाखवलं. पण मी जे बोलताना व्हिडिओ शूट केला ना तो थोडा ब्लर झाला आहे. सो मला समजत नव्हतं की मी तुमच्यासोबत जो आहे तो हॉल व्हिडिओ डायरेक्ट शेअर करू की काय, म्हणून थोडा ब्लर आहे, खूप जास्त पण नाही. मी बघेल, विचार करेल, किंवा तुम्ही मला सजेस्ट करा की मी हॉल व्हिडिओ तो जसा आहे तसा तुमच्यासोबत एडिट करून शेअर करू की नको म्हणून. किंवा मग आता ह्या 2-4 कुर्ता ज्या आहेत ना त्या मला आता रिटर्न टाकायच्या होत्या, म्हणून म्हटलं जर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाच नाही तर ॲटलिस्ट ह्या व्हिडिओमध्ये तरी ह्या 2-3 कुर्तीज तुम्हाला पटापट ज्या आहेत सेट पूर्ण आहे कुर्तीचा तो ओपन वगैरे करून दाखवते. आणि सगळ्याच खूप छान होत्या, म्हणजे प्राईसच्या अकॉर्डिंग खूप छान होत्या. जी पहिली तुम्हाला दाखवली ना ती पण मला कॉटनची खूप छान वाटली. असं वाटत होतं की ठेवून घ्यावं, की एक दोन त्याच्यामधून राहू द्यावे, पण म्हटलं इतके कपड्यांचं करायचं काय, म्हणून मी सगळेच रिटर्न करते. पण खरंच छान होते. तसं तर मी रिव्ह्यू देण्यासाठीच मागवलेल्या होत्या सगळ्या, पण मला सांगा तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करू की काय म्हणून. तर तसं जे मी नवीन आता माझं इंस्टाग्रामचं अकाउंट ओपन केलं आहे ना त्यावर मी इंडिव्हिज्युअल यांच्या सगळ्यांचे जवळजवळ आता 2-3 तरी कुर्तींचे माझे व्हिडिओ त्यावर त्या अकाउंटवर जे आहेत ते गेलेले आहेत. आणि तिथे इझी पण असतं की तुम्ही फक्त कमेंटमध्ये लिंक टाईप करून पाठवलं की तुम्हाला DM-मध्ये सगळ्या ज्या असतात त्यांचे प्रोडक्टचे लिंक्स वगैरे मिळून जातात. सो तुम्ही इंस्टाग्राम यूज करत असाल तर मी आता इंस्टाग्रामची माझी ID देते इथे, तुम्ही नक्की जाऊन फॉलो करा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देते आता दोघंही इंस्टाग्रामची. सो त्यावर फक्त मी असे प्रोडक्टचे जे आहेत ते रिव्ह्यू वगैरे शेअर करणार आहे. सो बरेचशा अशा गोष्टी असतील की आता इथे माझ्या शेअर नाही होणार ह्या चॅनलवर, पण त्या अकाउंटवर जे आहे छोट्या छोट्या रील्समध्ये मी तुमच्यापर्यंत जे आहे ते पोहोचवत जाईल. सो मेक शुअर करून फॉलो करा. चला, हळूहळू का होईना मी आता कामांना सुरुवात करते. जास्त लोड नाही घ्यायचा आहे. अजून 8 दिवस तरी अशी कामं करायची की जेवढी गरजेची आहेत, आणि त्यापेक्षा थोडीशी एक्स्ट्रा जी कामं आहेत जी करून घ्यायची तेवढीच करते. कारण उगाच मला एक्स्ट्राची एनर्जी जी आहे जी आता कुठे मी गेन केली आहे ती लगेच या सगळ्या गोष्टींमध्ये क्लिनिंगमध्ये मला घालवायची नाहीये. पण काही गोष्टी अशा आहे ना करण्याशिवाय माझ्याकडे ऑप्शनच नाहीये. जशी बेडशीट वगैरे चेंज करायची, एवढी धूळ कोपऱ्यामध्ये वगैरे बसली ना
की हे मला चेंज करून घ्यायचं होतं. म्हटलं चला थोडं थोडं जे आहे सुरुवात करूया कामांना आणि घर जे आहे ते थोडं नीटनेटकं करायला सुरुवात करूया. बाकी इतक्या गोष्टी पेंडिंग आहेत ना ज्या मला करायलाच पाहिजे अगदी 1-2 दिवसामध्ये तरी. असं इतका घरामध्ये कचरा जो आहे तो झालेला आहे ना, सगळं डिक्लटर झालेलं आहे. सगळं बऱ्याच ठिकाणी धूळ खिडकी वगैरे अशा सगळ्या खिडक्यांवर एवढी धूळ झाली आहे. पण म्हटलं नको, हळूहळू ज्या आहे त्या गोष्टी करूया, कारण की ह्या सगळ्या गोष्टींसोबत ज्या आहे स्वयंपाक वगैरे पण जो असतो तो करायचा आहे. त्यामुळे एक्स्ट्राची एनर्जी घालवण्यात काही अर्थ नाही. हळूहळू कामं करूयात. म्हणजे खरंच जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की इतके कामं आहेत ना, छोटी छोटी कामं जी मला करून घ्यायची आहे. कारण 8 दिवसचा जो गॅप होता ना माझा, तो खूपच मोठा होता आणि त्या वेळेमध्ये म्हणजे त्या 8 दिवसात माझी जी कामं झाली असती ती तर झालेच नाही. पण उलट जास्तीची कामं जी आहेत, धूळ आहे घरामध्ये भरपूर असं जे आहे ना खराब झालेलं आहे. मला आवरायचं आहे, खूप इच्छा पण होते, पण मी स्वतःला जे आहे कंट्रोलमध्ये ठेवते की नको थांब जरा, हळूहळू ज्या आहेत त्या गोष्टी करायच्या आहे. आणि तुमच्यासोबत पण थोड्या गोष्टी शेअर करेल क्लिनिंगच्या बाबतीमध्ये, घराच्या बाबतीमध्ये, जेणेकरून तुम्हालाही तेवढं 1-2 गोष्टी करण्याचं मोटिवेशन जे आहे ते मिळेल. तर इथे बघा मी आज ही बेडशीट पहिले चेंज करून घेते. जसं मी सांगितलं की खूपच धूळ यावर जमा झालेली होती आणि म्हटलं आता बरं वाटतंय तर ह्या गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्या झाल्या पाहिजे. सो बेडशीट मी आता इथे चेंज करून घेते. आणि जी बेडशीट मी आता अंथरणार आहे त्याची तर लिंक माझ्याकडे नाही आहे, पण जी काढली मी ती ऑनलाईन मागवली होती, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. खूपच छान आहे. मी विचार करते की अजून 2-4 बेडशीट अशा छान मागवाव्या आणि मग तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू वगैरे द्यावा म्हणून. सो बघूयात आता कधी त्याचा नंबर लागतो. कर्टन्स पण मला घ्यायचे आहेत आणि बघूयात कधी घ्यायचं, कारण हे प्लेन कलरचे अशा कलरचे कर्टन जे आहेत ते ह्या रूममध्ये आता काही सूट होत नाही, कारण भिंतीला थोडा कलर आला आहे, त्यामुळे त्याच कलरचे वगैरे असं काहीतरी घ्यावं म्हटलं. आता बोलता माझा बेडरूम जो आहे तो मस्त नीटनेटका असा छान आवरून झालेला आहे. आणि आता जे आहे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या पण होतील थोड्या आहेत ते जसं मी तुम्हाला सांगितलं तसं रोज थोडं करूयात आणि होईल घर नीटनेटकं हळूहळू. मशीनला कपडे लावले होते आणि ते पण आता वाळवत घालते. अगदी म्हणजे मशीनमधून कपडे वाळवत घातले की 15 ते 20 मिनिटात अगदी जाडसर पण कपडा असला ना तो पण सुकून जातो. एवढं जे आहे आता गरम हवा वगैरे जी आहे ती चालायला लागली. त्यामुळे मला असं वाटतं की मशीनमध्ये कपडे वॉश करून काही एवढा उपयोग नाही, कारण ते म्हणजे पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये जेव्हा ते सुकण्याचा जो प्रॉब्लेम असतो ना तेव्हा असं वाटतं की मशीन खूप छान आहे. तसंही आता काम करून देतं तर छानच वाटतं आपल्याला. कपडे वगैरे मी वाळवत घातले आणि आता जे आहे ती स्वयंपाकाची तयारी करते. तर आज जसं मी तुम्हाला सांगितलं सकाळी की पिया जे आहे म्हणजे तिचं 12:30पर्यंत ती घरी येऊन जाईल. तर म्हटलं मस्त स्वयंपाक बनवूया आणि ती पण म्हणजे तिला पण छान जे आहे इतक्या दिवसानंतर असं मस्त मम्माच्या हाताचं जे आहे ते जेवण करायला मिळणार आहे. बऱ्याच गोष्टी ज्या होत्या त्या माझ्या संपलेल्या आहेत, कारण जे काही जिरं हे ते सगळं काढून ठेवलेलं होतं, ते जसं जो कोणी किचन वापरत होतं त्याने सगळं संपवून ठेवलेलं आहे. आता बऱ्याचशे असे डबे आहेत माझे जे खाली झालेले आहेत, मला हळूहळू करून ते पण भरायचे आहेत. महत्त्वाचं ना मला किचन क्लीन करायचं आहे. बघते मी आता आज बेडरूम केला आहे तर उद्याच्या दिवशी किचनचा नंबर लावेल, कारण व्यवस्थित 8 दिवस क्लिनिंग नाही झाली ना तर मला 1-2 किडे जे आहेत ते घरामध्ये दिसलेले होते आणि आता जर हलगर्जीपणा केला मी तर मग खूप जास्त होतात ते. त्यामुळे थोडी क्लिनिंग जी आहे ती करावी लागेल मला किचनची, पण आज नाही, मी उद्या करेल. तर मी आज जेवणामध्ये मटकीची भाजी जी आहे ती बनवते. नॉर्मल जो असतो मसाला वगैरे भाजून घेतला आणि तशी मटकीची भाजी बनवायची. थोडा राईस पण बनवेल आणि चपात्या म्हणजे 1-2 कमी कराव्या लागतील मला आणि माझं काम कमी होऊन जाईल, म्हणून मी राईस बनवण्याचा पण प्लॅन केलेला आहे. साईड बाय साईड जसं आपलं रेग्युलर रुटीन आहे ते सगळं आता मी व्यवस्थित जे आहे ती सुरुवात केलेली आहे. स्वयंपाक म्हणा, कामं म्हणा, सगळं काही आणि बाकीचं पण आहे ते पण अजून 2-4 दिवसांनी जे आहे ती मस्त सुरुवात करूयात. आणि घर जे आहे मला मनासारखं पाहिजे तसं मला महत्त्वाचं करायचं आहे, कारण आपण थोडंफार अस्ताव्यस्त घर बघू शकतो. आपण खूप जास्त पद्धतीने अस्ताव्यस्त पडलेलं घर आपल्याने जर नेहमी सवय नसली ना तर मग आपल्याने बघितलं जात नाही. चला असं बघा, भाजी माझी बनवून तयार झालेली आहे. पियाला आणि मला दोघांनाही ना म्हणजे जो मठ्ठा आपण ज्याला म्हणतो, छाछ म्हणतो, नाही तर मग ताक म्हणा, मसाला ताक म्हणूयात आपण, तर ते तिला पण खूप जास्त आवडतं आणि मला पण खूप आवडतं. सो त्याच्यामध्ये पुदिना जर असला ना, म्हणजे तुम्ही एक मिरची घेतली आणि पुदिना पण घेतला आणि थोडं जिरं वगैरे असं तुम्ही मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घेतलं ना तर त्याची टेस्ट खूप छान येते. पण मी आज नॉर्मल बनवणार आहे कारण माझ्याकडे पुदिना नाही आहे, पण माझ्याकडे पुदिन्याचं पावडर आहे. म्हणजे घरीच एकदा खूप जास्त जुडी आणली होती, ती छान निवडून जी होती मस्त सावलीत सुकवून
सुकवून घेतले होते मी त्याचे सगळे पत्ते पुदिन्याचे आणि त्याचं पावडर करून ठेवलं होतं. तर मी आता काय केलं, एका बाउलमध्ये जे आहे इथे मी दही घेतलेली आहे, त्यामध्ये थोडा चाट मसाला आणि जे आपलं काळं मीठ असतं ना ते टाकलेलं आहे, थोडं पुदिन्याचं पावडर जे आहे ते टाकलेलं आहे आणि त्यानंतर छान त्याला मिक्स करून घ्यायचं दह्याला आणि मग त्यामध्ये पाणी जे आहे मस्त थंडगार जे माठातलं पाणी असतं ना ते त्यामध्ये मिक्स करायचं आणि इतक्या सोप्या पद्धतीने बनवलेली म्हणजे मसाला ताक पण खूप छान लागतं. जिरं जी भाजलेलं जिरं असतं ना त्याचं पण थोडं पावडर जे असतं ते घालायचं त्यामध्ये आणि खूपच मस्त लागतं. अजून तुमच्याकडे बुंदी वगैरे असेल तर वरून टाकली तर गार्निशला अजून छान दिसायला पण दिसतं. थोडी कोथिंबीरचे पत्ते होते ते पण टाकलेले आहेत आणि तिला खूप आवडतं हे पियाला, म्हणून म्हटलं आधी टेस्ट वगैरे करून ठेवते कारण जेवताना आज मस्त जेवणाच्या सोबत जे आहे ते ताक पण घेऊया आणि घरी आल्यावर तिला सरप्राईज पण मिळेल की मम्माने माझ्यासाठी ताक पण बनवून ठेवलं आहे असं. सो अशा पद्धतीने जे होते ते ताक बनलेलं होतं आणि इतकं साध्या पद्धतीने पण खूप छान बनतं. बनवून बघा एक वेळा. पियासाठी ही जी कॅप आहे ना ही ऑनलाईन मागवली होती आणि सकाळीच ती आली होती. सो तिला जे आहे तिच्या पप्पांना जेव्हा घ्यायला गेले तेव्हा पाठवलं होतं त्यांच्यासोबत, तर ती खूप तिला आवडली ती कॅप आणि मी देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. छान आहे, काहीतरी 180 रुपयाची का काहीतरी आहे आणि तिच्यावर डिझाईन वगैरे पण आहे युनिक आणि पिंक कलरची म्हणल्यावर तर मग पियाला आवडते. सो तिला तीच एक्साइटेड आता दाखवते की मम्मा मला कॅप खूप आवडली म्हणून. सो तुम्हालाही घ्यायची असेल उन्हाळ्यासाठी तर तुम्ही घेऊ शकतात. मी लिंक देते तुम्हाला किंवा टॅग करते मी प्रोडक्ट. आणि आता ती आलेली आहे तर मस्त जेवण वगैरे करू. सो जेवण झाल्यानंतर बघा इथे आंबा जो आहे तो खाणं चाललं आहे आणि पिया खूप मोठी आंबा लवर आहे. जेवण झाल्यानंतर मस्त एक आंबा घेऊन बघते आणि टी व्ही बघता बघता जी असते ती खात असते. चला आता या मस्त अशा व्ह्यूसोबत जो आहे मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स and bye.